अखेर राज्यभरातीलच नव्हे तर देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आपल्या हाती येताना दिसत आहे। नमस्कार सर्व शेतकरी बांधवाचे, आपल्या बातमी शेतकऱ्यांच्या कामाचीच या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल 2900 रुपयापर्यंत बाजारभाव मिळताना दिसत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वच बाजार समितीचे ताजे उन्हाळी कांद्याचे दर आपण बघणार आहोत। त्याचबरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी खास करून एक महत्त्वाची ताजी बातमी पण आलेली आहे, तर ती बातमी सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तत्पूर्वी आपणास विनंती करतो मित्रांनो, शेतीविषयी सुके व इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा व लाईक करा। बातमी बघू लगेच सर्वच बाजार समितीचे कांद्याचे बाजारभाव सांगतो। 5 लाख टन कांदा घेणार पण दराबाबत बाळगले मौन, NCCFची माहिती, थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पेमेंट जमा करणार। मित्रांनो, बातमी सविस्तर समजून घ्या। केंद्र सरकार अंगीकृत नाफेड व NCF प्रत्येक 2.5 लाख टन कांदा खरेदी यंदा देखील करणार आहे। संबंधित दोन संस्थांच्या केंद्रीय स्तरीय अधिकाऱ्यांनी येथे पत्रकार परिषदेत कांदा खरेदीबाबतची माहिती दिली। नाशिक जिल्ह्यातून 5 लाख टन कांदा घेऊन केंद्र सरकार या बदल्यात शेतकऱ्यांना 1000 कोटी रुपयांचे पेमेंट अदा करेल, असे अधिकाऱ्यांनी मोठ्या जोशात सांगितले। पण कांद्याला भाव काय देणार याबाबत मात्र सोयीस्करपणे मौन बाळगले। मात्र यंदापासून कांद्याचे पेमेंट थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल। पूर्वी नाफेड NCF फेडरेशन मार्फत कांदा घ्यायचे, त्यामुळे सरकार फेडरेशन शेतकरी असे पेमेंटचे सूत्र होते। पत्रकार परिषदेस NCFच्या व्यवस्थापकीय संचालिका अनिशा जोसेफ चंद्रा, केंद्रीय ग्राहक मंत्रालयाचे संचालक NC मीना, त्याचबरोबर नाफेडचे अर्थविषयक सल्लागार IS नेगी, नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुमार सिंग, नाशिकचे मुख्य प्रतिनिधी निखिल पाटदे उपस्थित होते। जिल्ह्यातील 8 ते 10 खरेदी केंद्रावर कांदा खरेदीचे नियोजन असल्याचे जोसेफ चंद्रा यांनी सांगितले। मात्र कोणते केंद्र सुरू होतील, पहिल्या टप्प्यात किती केंद्र सुरू होतील याबाबत मात्र त्यांनी माहिती दिली नाही। पोर्टलद्वारे करावी लागणार नोंदणी, NCF अथवा नाफेडला कांदा द्यायचा असेल तर पोर्टलद्वारे करावी लागणार नोंदणी। वळव्या कांद्याच्या बाजार भावाकडे मित्रांनो, गंगापूर येथे उन्हाळी कांदा जास्तीत जास्त गेला 1315 रुपये प्रति क्विंटल, 311 क्विंटलची आवक झाली। त्यानंतर पारनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त गेला 10206 रुपये प्रति क्विंटल, पारनेर येथे कांदा 1600 रुपयापर्यंत गेला। कोपरगाव उन्हाळी कांदा 5740 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1417 पर्यंत दर जाताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे, पुढील बाजार समितीची माहिती आपण घेऊ। संगमनेर उन्हाळी कांदा 10157 क्विंटलची आवक होऊन जास्तीत जास्त 1601 रुपयापर्यंत दर जाताना दिसत आहे। त्यानंतर सिन्नर नांदूर शिंगोटे उन्हाळी कांदा 7620 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1600 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। त्याच्यानंतर जुन्नर ओतूर येथे उन्हाळी कांदा 9097 क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त 1650 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 18000 क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त 1600 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। तर लासलगाव येथे उन्हाळी कांदा सर्वात जास्त हायेस्ट 2900 रुपयापर्यंत भाव मिळताना दिसत आहे। पुढील बाजार समिती नाशिक उन्हाळी कांदा 4825 क्विंटल आवक होऊन 1551 पर्यंत दर मिळताना दिसत आहे। धन्यवाद।